जामखेड शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमास जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, मधुकर आबा राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरसेवक अरुण आबा जाधव, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, नगरसेवक प्राध्यापक विकी घायतडक, अमित भाऊ चिंतामणी, ॲडव्होकेट प्रवीण सानप, अर्जुन मेत्रे, वसीम सय्यद तसेच साठेनगरचे अध्यक्ष शरद मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले। कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला। पत्रकार फारुख शेखसह अजय अफसरे, FM स्टार न्यूज मराठी, जामखेड। या शब्दाला अनुसरून उपेक्षित आणि वंचित वर्गांचे, ज्या वंचित वर्गांना त्यांनी न्याय देऊन पुढे आणले असे अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। खरं तर सांगायची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, परंतु जे काही या ठिकाणी वक्ते आलेले आहेत, कमी असतील तरी चालतील, परंतु माझ्या या सर्व बांधवांना अशी विनंती आहे की तुम्ही जयंती साजरी करता, परंतु त्या जयंतीच्या माध्यमातून आत्ताच आबांनी सांगितलं, तुम्ही या ठिकाणी व्याख्यान ठेवा, व्याख्यानातून मुलं जागृत होतील। आणि माझ्या माता भगिनींना पण एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, तुम्ही मुलींना चांगलं शिक्षण द्या, चांगले त्यांना संस्कार द्या। जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक असं स्वागत करतो। आज या जयंतीच्या निमित्तानं प्रथमच जामखेड नगर परिषदेच्या वतीनं खरडा चौक या ठिकाणी सर्वच महापुरुषांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तसेच आज त्याचमुळे आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव देखील आपण खरडा चौक या ठिकाणी साजरा करणार आहोत। त्यामुळे या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत होईल, मार्गदर्शन होईल। खूप संघर्ष केला त्यांनी, कादंबरी, कथा, नाटक यांच्या माध्यमातून रयतेच्या, जनतेच्या सर्व व्यथा ह्या समोर मांडल्या। पीडित समाज, वंचित समाज यांच्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या या माध्यमातून समोर मांडल्या आणि या सर्वांचा ते आवाज बनले। शब्द तरी बोललं पाहिजे। आता जर अरुण आबांनी सांगितलं की जर इतिहास बोलला गेला नाही तर इतिहास पुसला जातो। इतिहास लिहिला गेला पाहिजे आणि बोलला गेला पाहिजे। 400 वर्षापूर्वी एक तुकाराम जन्मला, ज्या तुकारामाने अध्यात्मामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये क्रांती केली, त्यांना विद्रोही तुकाराम म्हणायला लागले। विद्रोह केला त्यांनी। बहुजनांचे, सामान्यांची लोक लिहू शकतात, अध्यात्म गाऊ शकतात, पूजा करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिलं। आणि त्याचप्रमाणे तुम्ही ज्या अंधश्रद्धा पाळतायत त्या अंधश्रद्धा चुकीच्या आहेत हेही त्या तुकारामांनी सांगितलं। आणि त्याच्यानंतर 300 वर्षांनी दुसरा तुकाराम जन्मला, जो आता तुमच्या समोर आहे। हेही तुकाराम होते, यांचंही नाव तुकाराम होतं। अण्णाभाऊ यांना लोक म्हणत होते। या तुकारामाने सामान्य माणसाच्या मनात काय आहे, सामान्य माणूस जगतोय कसा, सामान्य माणूस राहतोय कसा, सामान्य माणसाचं जगणं का कोणत्या परिस्थितीत आहे याचं वर्णन करताना त्या काळचा भारताची स्थिती, त्या काळच्या भारताचा असलेलं परिस्थिती याचं लोकांसमोर एक चित्र उभा केलं। मोठा इतिहास आहे। ज्या महामानवाने हजारो वर्ष जो समाज गुलामीमध्ये पिचत पडलेला आहे,
त्या समाजाला मुक्तीचा नारा दिला, असं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने एक वाक्य वापरलं होतं, मदत जग घालून घाव मदत सांगून गेले भीमराव. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने जे काही वाक्य वापरलेलं आहे, त्या वाक्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगून जातात. खरं तर या इतिहासामध्ये आपल्यासारख्या जबाबदार चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाला मी महाराष्ट्रामध्ये बरेच शाहीर बघतो, वकील साहेब, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक शाहीर पाहिले मी, परंतु बरेचसे शाहीर एक गोष्ट सांगायचं विसरून जातात. ती गोष्ट अशी आहे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा पहिला पोवाडा लिहिला तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिला आणि गायला तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी गायला. सर्वांना माहिती आहे, परंतु ज्यावेळेस जयंती येते त्यावेळेस आपण सर्व जागे होतो. कायम आचरणात त्यांचं काम आणताना मला फार कमी लोक दिसतात. मी जेव्हा समाजात वापरतो त्यावेळेस अण्णाभाऊंचे विचार काय होते. अण्णाभाऊ जन्मले त्यावेळेस 1920 वर्ष होतं आणि त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं आणि आपल्याला कल्पना नसेल बऱ्याचशा लोकांना, इंग्रजांच्या राज्यात त्यांच्या विरुद्ध किंवा समाज एकत्र करण्यासाठी किती दहशत होती ते कल्पना करू शकत नाही अशी परिस्थिती होती. कोणी सभा घेऊ शकत नव्हतं, कोणी एकत्र येऊ शकत नव्हतं, कारण इंग्रजांना माहिती होतं लोक जर एकत्र आलेत, भारतीय जर एकत्र आलेत तर त्यांचं राज्य जाणार. आणि हाच मुद्दा अण्णाभाऊंनी ओळखला. असं नाही तर कोणत्या मार्गाने एकत्र करायचं, तर एक शायरीतून, गाण्यातून आणि लेखनातून त्यांनी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि तेच समाज एकत्र झाल्यामुळेच आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. खरं तर काही दिवसापूर्वीच साठेनगर मित्रमंडळासोबत आमची चर्चा झाली, मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये साठेनगर, तुम्हाला कल्पना असेल, तुम्हाला वाटतं की एवढी लोक कशी जमली. खरं तर या गल्लीमध्ये साठेनगरमध्ये फक्त 12 ते 15 घर आहेत आणि ज्यावेळेस आम्ही एकत्र बसलो होतो आम्ही गोवावी, त्यावेळेस त्यांना सांगितलं की अरे तुम्ही जास्त लोक गोळा करा. ते म्हणले सर आम्ही 10 ते 15 घर आहोत इथे फक्त. आणि मी म्हटलं आपण ह्या वेळेस जाऊ द्या, पुढच्या वेळेस छान असं मोठं तालुकास्तरीय छान असं नियोजन करू. तुम्हाला काही जरी ताकद लागली ती पूर्ण नगर परिषद तुमच्या बाजूने आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण वाचलं, त्या लिखाणामध्ये त्यांनी दलित, शोषित, पीडित यांच्यासाठी काम केलं आणि ते काम करत असताना अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. मी आज कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा बघतो की 10वी 12वी ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी जर आला त्याला व्यवस्थित कळत नाही आणि ही 1.5 दिवसाची शाळा, 1.5 दिवसाच्या शाळेच्या ताकदीवर विदेश 7 समुद्र पार लंडनला जाऊन, रशियामध्ये जाऊन त्यांचे पोवाडे प्रसिद्ध होणे ही खूप मोठी बाब आहे.